मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघातून सलग 5व्यांदा प्रचंड मताधिक्याने निवडून आलेले नामदार दादाजी भुसे 2024च्या मंत्रिमंडळात मंत्रिपदाची शपथ घेत असताना मालेगावी कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोष करत एकमेकांना पेढे खाऊ घातले। तसेच यावेळी सगळ्यांना हा शपथविधी बघायला मिळावा म्हणून नामदार दादाजी भुसे यांच्या कार्यालयाबाहेर मोठी स्क्रीनही लावली होती। जल्लोष व आनंदोत्सव साजरा करत तदनंतर कार्यकर्त्यांनी महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण केले। यावेळी कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत होता। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी महाराष्ट्र न्यूज इंचार्ज हरीश मारू। व सत्सक विवेक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निष्पक्षपणे असे कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी मालेगावचे लाडके नेते दादा भुसे साहेब 5व्यांदा निवडून आले आणि त्यांना पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्रिस्थानाचं त्यांना एक मंत्रिपद त्यांना तिथे मिळते आणि कोणतं खातं त्यांना मिळावं आणि काय म्हणाल आपण त्यांच्या या यशाबद्दल? सर्वप्रथम तर मी मालेगावातील तमाम जनतेचा आभार व्यक्त करतो की त्यांनी सलग 5व्यांदा आमच्यावर जो विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाला आमच्या शिवसेनेकडनं भुसे परिवाराकडनं कुठल्याही प्रकारचा तडा जाणार नाही मी या निमित्ताने ग्वाही देतो। मला वाटतं पुढच्या काळात मालेगाव जिल्हा निर्मिती असेल, MIDC असेल व काही स्थानिक उद्योगधंदे असतील, विकास असेल, त्या दृष्टिकोनाने ही 5 वर्ष आम्ही त्यासाठी देणार आहोत। खरं तर ही निवडणुकीसाठी मी सर्वप्रथम सर्व शहर ग्रामीणच्या शिवसैनिकांचे व माझ्या युवा सर्व मित्रांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी अतिशय जोमाने माझ्या खांद्याला खांदा लावून काम केलं, मला साथ दिली। त्याबद्दल मी सर्व शिवसैनिकांचे युवा सैनिकांचे आभार व्यक्त करतो। कुठलं खातं त्यांना मिळावं अशी अपेक्षा आपल्या मालेगावकरांची? मला वाटतं भुसे साहेब नेहमी सांगत असतात की कुठल्याही पदाची अपेक्षा न करता आपण काम करायचं असतं। शिंदे साहेब जोही आमच्यावर विश्वास दाखवते तो नक्कीच आम्ही आमच्या पद्धतीने ते काम जे काही आम्हाला जबाबदारी दिली जाईल ती आम्ही प्रामाणिकपणे पार पाडू आणि मालेगावाचं नाव कसं आणखी महाराष्ट्रात चांगल्या पद्धतीने जाईल त्याच्यासाठी प्रयत्न करू। काय वाटतं? सन्माननीय नामदार दादासाहेब भुसे गेल्या 5 टर्मपासून या तालुक्याचा प्रतिनिधित्व म्हणून काम करत आहे। दादासाहेब भुसे घरी न थांबता सातत्याने हे कार्यकर्त्यांमध्ये जनतेमध्ये वावरणारे नेते आहेत। विकासाची खऱ्या अर्थानं कसं काम करावं त्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात। मुखात राम आणि हाताला काम या धर्तीवर ते सध्या काम करत आहे। मालेगाव शहराचा विकास कशा पद्धतीने साधला जाईल याकडे सातत्याने ते लक्ष देत आहेत आणि म्हणूनच जनतेने 5व्यांदा त्यांना या ठिकाणी निवडून दिलेले आहे। हा मुद्दा जर सांगायचा म्हटलं तर आपल्याला सर्वांना ज्ञात आहे सन्माननीय भुसे साहेबांना सलग 5व्यांदा चढत्या क्रमाने आणि यावेळेस तर महाराष्ट्रात 10च्या आत 1 लाखाच्या वर मताधिक्याने जनतेने जेव्हा निवडून दिलेला आहे तो विकासच होता। कारण की एक सर्वसामान्य कार्यकर्ता जेव्हा पदावर जातो तो 80% समाजकारण आणि 20% राजकारणाच्या माध्यमातून विकास कसा करतो हे दादाभाऊंनी दाखवून दिलेलं आहे। खात्याविषयी जर म्हटलं तर दादाभाऊंना कोणतंही खातं दिलं तर त्या खात्याला न्याय द्यायचं काम दादा भुसे साहेबांनी केलेलं आहे आणि म्हणूनच मागच्या वेळेस शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांच्या जवळची काही खाती ही फक्त दादासाहेबांकडे वर्ग केलेली होती। दादासाहेबांनी स्वतःच्या खात्यासहित त्या खात्यांना सुद्धा न्याय दिला आणि जेही खातं मिळालं त्या खात्याच्या माध्यमातून मालेगाव तालुक्याचा तो विकास केला, पण उत्तर महाराष्ट्राचा विकास केला। पण तो शेतकऱ्यांचा प्रश्न असो, विद्यार्थ्यांचा असो, कामगारांचा असो किंवा सर्वसामान्य जनतेला असलेला पाणी प्रश्नाचा असो किंवा सर्वसामान्य जनतेचे रोड गटर लाईट हे सगळे प्रश्न विकासाच्या माध्यमातून 99% या तालुक्याचे पूर्ण झालेले आहे। मालेगाव जिल्हा निर्मितीचं स्वप्न मालेगावकरांचं काय म्हणाल? यावेळेस भुसे साहेबांबरोबर आम्ही एवढ्या वर्षापासून काम करतो आहोत। 2004ला जेव्हा दादासाहेब भुसे निवडून आले तेव्हापासून तर आत्तापर्यंत सुद्धा ज्या वेळेस आमदारकीची शपथ घेतली आणि पहिल्यांदा जेव्हा ते लेटर पॅड आल्यानंतर सगळ्यात पहिले 2004 पासून पत्र जर दादासाहेबांनी दिलं असेल तर ते मालेगाव जिल्हा निर्मितीचं दिलेलं आहे आणि यावेळेस
आपण सर्व होतात. शिंदे साहेबांनी, त्याच्या अगोदर फडणवीस साहेबांनी, म्हणजे महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मालेगावकर जनतेला आश्वासन दिलेलं आहे आणि ह्यावेळेस डंकीकी चोटवर भुसे साहेबांच्या नेतृत्वामध्ये मालेगाव जिल्हा घोषित झाल्याशिवाय राहणार नाही अशी आम्हाला खात्री आहे. दादा साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आविष्कार बात तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आज आदरणीय दादासाहेब भुसे हे 5व्यांदा आमदार म्हणून निवडून आले व 4थ्यांदा त्यांनी कॅबिनेट मिनिस्टर यांची शपथ घेतली. हे 5व्यांदा जो त्यांचा विजय झाला हा गोरगरिबांचा आशीर्वाद तसेच गोरगरिबांचे केलेले कामं आणि आदरणीय दादासाहेब भुसे हे नेहमीच जे गोरगरिबांची नेहमी सेवा करत असतात त्या पद्धतीने त्या लोकांनी त्यांना दिलेलं भरगच्च मतदान आदरणीय दादासाहेब भुसे यांना 1 लाखाहून अधिक मतांनी निवडून आले व त्यांनी उत्तर महाराष्ट्राचा जसा विकास झालेला आहे तशा कोणत्याही नेत्याने आजपर्यंत केले नाही. अनेक वेळा मालेगाव शहरात पदे आले पण कोणत्याही पदाच्या व कोणत्याही मिनिस्टरीचा कोणीही काही फायदा करून दिला नाही. आदरणीय दादासाहेब यांनी सिंचनचा प्रश्न असेल, हॉस्पिटल असेल, शैक्षणिक कॉलेज असतील, कृषी कॉलेज आहे हे भारतातील म्हणजे भारतात कुठेही नसताना फक्त मालेगावातच 6 कृषी कॉलेज आणणारे आदरणीय दादासाहेब भुसेच आहेत. यापुढेही दादासाहेब भुसे हे महाराष्ट्रात मालेगावचं नाव लौकिक केल्याशिवाय राहणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. गाडी लागे हो. दादा भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. ओनली दादा भाऊ तुम आगे बढ़ो. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा.